नमस्कार, मी रजनी. फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत. गळा दाबून खून, मृतदेह रस्त्याकडेला, पोलिसांनी एका दिवसात उकलले रहस्य. कागल तालुक्यातील पंचतारांकित MIDC परिसरात एका तरुणाचा खून करून मृतदेह रस्त्याकडेला टाकण्यात आल्याच्या प्रकरणाचा गोकुळ शिरगाव पोलिसांनी अवघ्या 24 तासात उलगडा केला असून या गुन्ह्यातील तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रंजन कुमार वीरेंद्र भर, राहणार नूरनगर, रामपूर, जिल्हा सारन, बिहार याचा खून जुन्या वैमनस्यातून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सुमारे 4 वर्षांपूर्वी रंजन कुमार याने आरोपी सनी मुन्ना भर यांच्या बहिणीला पळवून नेले होते. त्याचा कारणाचा राग आरोपींच्या मनात होता. संबंधित तरुणीला भेटण्यासाठी रंजन कुमार कोल्हापुरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपींनी कट रचल्याचा आरोप आहे. दिनांक 15 जून रोजी आरोपी सनी मुन्ना भर, रोहन मुकेश भर आणि अर्जुन मुकेश्वर सिंह यांनी रंजन कुमार याला बोलावून घेतले. त्याला दारू पाजून विविध ठिकाणी मोटारसायकलवर फिरवल्यानंतर कागल येथील इंडियन पेट्रोल पंपासमोरील रेमंड चौक ते लक्ष्मी टेकडी मार्गावरील एका आंब्याच्या झाडाखाली नेण्यात आले. तेथे त्याला शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. त्यानंतर रोहन आणि अर्जुन यांनी त्याला पकडून ठेवले असता सनी याने गळा दाबून त्याचा खून केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मृतदेह मोटारसायकलवरून पंचतारांकित MIDC परिसरातील बँक ऑफ इंडिया शाखेजवळील रस्त्यालगत टाकून पलायन केले. मात्र गोकुळ शिरगाव पोलिसांनी तांत्रिक तपास, घटनास्थळावरील पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या 24 तासात गुन्ह्याचा छडा लावत तीनही आरोपींना अटक केली. या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 163/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 352, 238 व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. एका दिवसात खुनाचा उलगडा करून आरोपींना अटक करण्यात यश मिळाल्याने गोकुळ शिरगाव पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्रसाठी हलसवडेहून हर्षवर्धन आचार्य.